येस, गुड इव्हनिंग स्टुडंट्स. तुम्हाला सर्वांचं आजच्या लेक्चरमध्ये मनपूर्वक स्वागत. मंथन, NMMS, शिष्यवृत्ती आणि आणखी काही की ज्या ठिकाणी प्री स्कॉलरशिप वगैरे एक्झाम्स होतात त्या इथून ते अगदी MPSC UPSC पर्यंत सगळीकडे जो विषय अतिशय महत्वाचा आहे असा विषय म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी आणि त्याच्याशी संबंधित आपले लेक्चर्स चालू आहेत. हिस्ट्री बाय योगेश पाटील या मोबाईल ॲपवर आणि या ॲपवर होणार हे लेक्चर आपण नंतर युट्यूबलाही प्रसारित करत आहोत. तर या लेक्चरमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अतिशय महत्वाचा असा टॉपिक ज्याचं नाव आहे दिनदर्शिका. या पूर्वीच्या मागच्या लेक्चरमध्ये आपण दिनदर्शिकेची माहिती घेतलेली आहे आणि आता आपण याच दिनदर्शिकेशी संबंधित असणारे जे प्रश्न आहेत ते सोडवणार आहे. तेव्हा वळूयात आपण प्रश्नांकडे. स्क्रीन शेअर करतो मी. येस, हा आहे तुमच्या समोर पहिला प्रश्न आणि या पहिल्या प्रश्नासाठी पोल देतोय. बघा, दिनदर्शिका हा असा टॉपिक आहे की जो कुठल्याही परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा आहे. ठीक आहे. जेव्हा आपण म्हणतो की प्रश्न पडू शकतो एखादा जास्तीचा, तेव्हा तो दिनदर्शिकेवर पडू शकतो, हे समजून घ्या. येस, टाइम स्टार्ट. विद्यार्थी आले नाहीत का? एक मिनिट, मेसेज टाकतो आपल्याला. ठीक आहे. येस, टाइम ओव्हर. चला, खालीलपैकी चुकीची तारीख कोणती? तुम्ही काय उत्तर दिले ते आपण आता पाहूयात. ओके, तिघांनी उत्तर दिलेलं आहे 5 पैकी. त्यात दोघांनी चौथा ऑप्शन दिलेला आहे तो बरोबर आहे आणि एकाचं चुकले. तर ते नेमकं काय आहे? आणि दोघांनी दिलेलंच नाहीये. ती चुकीची तारीख म्हणजे नेमकं काय? कसं ओळखायचं त्याकडे आता आपण वळूयात. बघा, चुकीचा दिनांक आपल्याला ओळखायचा आहे. सुरुवात करूयात आपण. पहा. ठीक आहे. येस, बघा. 2008 हे साल आहे. ठीक आहे. 2008 साल हे लीप वर्ष आहे. आहे. कारण जसं आपण पाहिलं 1900 पासून पुढे दर 4 वर्षांनी आहे ते लीप वर्ष येत आहे, की जे आपल्या नियमितपणे अनुभवात आहे. ठीक आहे. सो 2004, 2008 हे लीप वर्ष आहे आणि लीप वर्ष असल्यामुळे 29 फेब्रुवारी हा दिवस असणारच. त्यामुळे ही तारीख असणार आहे. त्यामुळे हा ऑप्शन तुमचं उत्तर असणार नाही. ओके. 31/1 पहिल्या महिन्यामध्ये 31 दिवस असतात का? चेक करा. 1. येस. पहिल्या महिन्यात 31 दिवस असतात. म्हणजेच ही सुद्धा चुकीची तारीख नाही. 30 मे. मे महिन्यामध्ये किती दिवस असतात? 31. मग 30 नसतात का? आहे ना. 31 तारीख आहे म्हणजे 30 आहेच की. तर मे महिन्यामध्ये 31 तारीख आहेत म्हणून 30ला फुली मारायची
असं करण्याची गडबड करायची नाही, हे समजून घ्या. मे महिन्यामध्ये 30 दिवस सगळ्याच महिन्यांमध्ये आहेत. फक्त फेब्रुवारी महिन्यात तेवढे नसतात. बाकी सगळ्या महिन्यात 30 दिवस असतातच, म्हणजे 30 तारीख असतेच. 31/11. 11 म्हणजे नोव्हेंबर. आणि आपण पाहिलंय पहा, जुलै ऑगस्ट ही जोडी आणि 11 म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी ही जोडी, हे 2च असे सलग येणारे महिने आहेत, की जिथे आपल्याला 31 दिवस सापडतात. जर का डिसेंबर आणि जानेवारी सलग येत आहेत आणि तिथे 31 आहेत, तर डिसेंबरच्या आधीचा म्हणजेच नोव्हेंबर महिना याच्यामध्ये 31 असण्याचं काहीच कारण नाही. किंवा आपण मोजूयात जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. नोव्हेंबर खड्ड्यात गेला. खड्ड्यात गेला याचा अर्थ एक दिवस कमी आणि म्हणून 31/11 ही दिनांक 2008 सालीच काय तर कधीच अस्तित्वात असू शकत नाही. त्यामुळे ही चुकीची दिनांक आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4. येस. चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न येतो मी. थांबा, पहिल्यांदा एकदा इकडे येऊ. काही अडचण आहे का विचारा मला. काही अडचण असेल तर विचारा. ओके. चला, साईने उत्तर दिलेलं आहे. अर्णवने उत्तर दिलेलं आहे. येस, अडचण काही असेल तर विचारा. नो नो. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. पृथ्वीराज नाही. ओके ओके. साईलाही अडचण नाही, अर्णवलाही अडचण नाही. छान. येस. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चलो चलो, गणेशला अडचण नाही. ओके, यथार्थलाही अडचण नाही. शाबाश, व्हेरी गुड. चलो, आपण बोलूयात दुसऱ्या प्रश्नाकडे. लेट्स स्टार्ट. दुसऱ्या प्रश्नाचा पोल. क्वेश्चन नंबर 2. 1 2 3 4. स्टार्ट. पोल सुरू झालाय ना? हा, झालाय. येस. एकदा वैयक्तिक सगळ्यांना मेसेज पाठवतो, म्हणजे काही जण अजून असतील तर पाहूया. ओके, टाइम ओव्हर, टाइम ओव्हर. ठीक आहे. चलो, लीप वर्ष नाही हे आपल्याला शोधायचंय. ठीक आहे. आता तुमचं काय उत्तर आहे ते आपण पाहूयात. 5 जणांनी पहिला ऑप्शन दिलाय, 2 जणांनी दुसरा ऑप्शन दिलाय. ठीक आहे, लेट्स चेक. बघा, 4च्या पाढीतील आपण जनरली मानलेले आहे. पण ज्यावेळी तुम्हाला 100 वर्षांचा फरक दिसेल, 2000, 2100, 2200, 2300, 2400, 1900, 1800, 1700, 1600 असं कोणताही, त्यावेळी त्या वर्षाला 400 ने भाग गेला पाहिजे. ठीक आहे. चला, आपण उदाहरण घेऊया. इथून सुरुवात करूया. 2000 भागिले 400. या 2 शून्याने हे 2 शून्य कट, 4 एके 4, 4 पंचे 20. पूर्ण भाग गेला. म्हणजेच हे लीप वर्ष आहे. म्हणजेच हे तुमचं उत्तर नाही. आणि आपल्याला लीप वर्ष नाही हे शोधायचंय. नाही. नीट लक्ष द्या. 1600 भागिले 400. शून्याला शून्य कट झाले. 4 एके 4, 4 चोक 16.
पूर्ण भाग गेला म्हणजेच हे लीप वर्ष आहे. म्हणजेच आपल्याला उत्तर नाहीच शोधायचं, म्हणजेच हे सुद्धा उत्तर येत नाहीये. 1200 पाहूयात. भागिले 400, या 2 शून्यांना हे 2 शून्य कट झाले. 4 एके 4, 4 त्रिक 12. पूर्ण भाग जातो म्हणजेच हे लीप वर्ष आहे. म्हणजेच हे तुमचं उत्तर नाही, कारण तुम्हाला लीप वर्ष नाही ते शोधायचं. आता 1800, 1800 भागिले 400, ह्या 2 शून्यांना हे 2 शून्य कट. 4 एके 4, 4 चोक 16, शिल्लक राहिले 2 आणि मग पूर्ण भाग जात नाही. पुढे दशांश चिन्ह घ्यावं लागेल. 2 चे झाले 20, 4 पंचे 20. पूर्ण भाग गेलेला नाही. दशांश चिन्हाचा वापर करावा लागलाय. म्हणून हे लीप वर्ष नाही. हे आहे तुमचं उत्तर. ठीक आहे. चलो यस. या प्रश्नात काही अडचण, काही शंका? चला विचारा मला. व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान. या प्रश्नात काही अडचण, काही शंका असेल तर विचारा. येस. नो 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 नो. व्हेरी गुड. छान. चलो वळूयात आपण तिसऱ्या प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन. ये रहा आपका अगला सवाल. आणि हा आहे पोल. प्रश्न क्रमांक 3. 1 minute poll start. येस येस. शेवटचे 15 सेकंद. चलो 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 चलो. टाइम अप. चला बाळांनो, 7 जणांनी सोडवलेलं आहे. आता पाहूयात आपण उत्तर किती जणांचं बरोबर आहे. 1 3 3 असे ऑप्शन आले. ठीक आहे, ठीक आहे. आणि यामध्ये जो थर्ड ऑप्शन आहे तो बरोबर आहे, शुक्रवार. त्यामुळे इतर चौघांचं चुकल्याने एकाने सोडवले नाहीये. तर आपण पाहूयात नेमकं हे उत्तर कसं येईल ते. ओके. येस. चलो समोर लक्ष द्या. बघा, एका महिन्याच्या 8 तारखेला मंगळवार होता. आपण यापूर्वीच पाहिले पहा, कॅलेंडर पाहिलं, त्यातच आपण शिकलोय. बघा आता त्या जे काल आपण लेक्चर घेतल्याचा फायदा काय आहे तो तुम्हाला आता लक्षात येईल. चला कालचं जे पेज होतं तिकडे आपण जाऊयात. येस, हे पहा. तुम्हाला काल सांगितलं होतं 1, 8, 15, 22 आणि 29 हे पाचही समान वाराच्या दिवशी येतात. डोक्यात फिट ठेवायचं. हे समजा हे आठवायला अडचण आली तर 7चा पाढा आणि 7च्या पाढ्यात सगळे हे एकाच वारात येतात. ठीक आहे. आता आपण त्या अनुषंगाने पाहणार आहे. एका महिन्याच्या 8 तारखेला मंगळवार होता, तर त्याच महिन्यात असल्यामुळे आपल्याला जे आता मी सांगत होतो त्याच्या आधारे उत्तर मिळणार आहे. त्याच महिन्यात 25 तारखेला कोणता वार होता? असा हा प्रश्न आहे. ठीक आहे. बघा आता. एका महिन्याच्या 8 तारखेला म्हणजे 1 तारीख, 8 तारीख,
1, 8, 15, 22 आणि 29 या सगळ्या वारांना समान वार आहे. म्हणजेच हा वार आहे 8 तारखेला कोणता येतं? मंगळवार आहे. याचाच अर्थ या सगळ्या दिवशी मंगळवार आहे. बघा, जर 8 तारखेला मंगळवार आहे, तर 22 तारखेला पण मंगळवारच आहे. तुम्हाला काढायची आहे 25 तारीख. 22च्या नंतर 23, 24, 25. मंगळवारच्या नंतर बुधवार म्हणजेच वेडनेसडे, गुरुवार म्हणजेच थर्सडे आणि शुक्रवार म्हणजेच फ्रायडे. ऑप्शन नंबर 3. चलो, हे समजलं नाही असं कुणी आहे का ते सांगा मला. इज दिस क्लिअर? सगळ्यांना कळालेलं आहे? कळालंय सगळ्यांना? हो, नाही? थांबा, प्रश्न नीट ऐका. सगळ्यांना समजलं आहे का? हा, ठीक आहे. शंका नाही वगैरे. ओके, ओके. चलो, अडचण नाही. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. येस, येस. चलो, चलो, चलो. चला, जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. ओके. प्रश्न क्रमांक 4 कडे आता आपण वळूयात. और ये रहा अगला सवाल आपकी स्क्रीन पर. और अब मैं पोल दे रहा हूं. आपके ऑप्शंस है सवाल नंबर 4 के लिए. 1, 2, 3, 4. स्टार्ट. यस, यस. चलो, चलो. ओके. बघा, 6 जणांनी सोडवलेलं आहे. आपण बघूया त्या 6 जणांनी काय केलंय ते. 1, 3, 1, 1 अशा पद्धतीची उत्तर आहेत. चलो, चेक करूयात आपण. येस. मार्च महिन्यामध्ये 3 तारखेला रविवार असेल. मार्च महिन्याच्या 3 तारखेला रविवार असेल. तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही. आता आपण जे कॅलेंडर पाहिलं होतं त्याच्याकडे परत एकदा जाऊयात. बघा, काल जे शिकवलंय ते आपण आता घोटून घेतोय. सराव होतोय त्याचा. बघा, असं हळूहळू वेळ लागेल पोहोचायला. आपण थोडं फास्ट जाऊया तिकडे. ओके, फास्ट जाऊया. बघा, कोणताही महिना असू द्यात, कोणताही महिना असू द्यात. दार लावून घे रे बाळा. दार लावून घे, कडी लावून घे. माझा फ्रेंडचा बर्थडे तिकडे मी जातोय. ठीक आहे, जा. चला, कोणताही महिना असू द्या त्या महिन्यामध्ये बघा. एक प्लीज, आवाज.
कोणत्याही महिन्यामध्ये जर 30 दिवस असतील, 30 तारीख असेल, तर 1 आणि 2 तारखेचा जो वार आहे ना, तो वार 5 वेळा येतो. आणि कोणत्याही महिन्यामध्ये जर 31 दिवस असतील, तर 1, 2 आणि 3 तारखेचा वार जो आहे तो 5 वेळा येतो. ठीक आहे. कारण 7 चोक 28, 7चा वार आहे तो कधीच 5 वेळा येणार नाही. 7 चोक 28. 28 पर्यंत दिवस असतील तर. 29, 30 आणि 31 चे वार जे आहेत ते मात्र 5-5 वेळा येतात. मग आता वळूयात आपण आपल्या प्रश्नाकडे. प्रश्न कोणता आहे? मार्च महिन्याच्या 3 तारखेला रविवार आहे. आणि शेवटी म्हटले 5 वेळा येणार नाही असा वार कोणता? ओके. मार्च महिन्याच्या जर का 3 तारखेला रविवार आहे. मार्च महिन्यामध्ये दिवस किती असतात? चला मोजूयात. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. उंचवटा आला. याचाच अर्थ 31 दिवस. आणि जर 31 दिवस असेल तर त्या ठिकाणी तारीख 1, तारीख 2 आणि तारीख 3 या 3 तारखांना जे वार येतील ते तीनही वार 5 वेळा येतात. प्रश्न विचारला येणार नाही. ठीक आहे. 3 तारखेचा वार जो आहे तो त्यांनी ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे. तो वार आहे रविवार. तो आहे रविवार. 2 तारखेचा जो वार आहे तो असणार आहे शनिवार आणि 1 तारखेचा जो वार आहे तो असणार आहे गुरुवार. म्हणजेच नाही शुक्रवार. म्हणजेच रविवार 5 वेळा येईल, शनिवार 5 वेळा येईल आणि शुक्रवार 5 वेळा येईल. तुमचं उत्तर आहे ते गुरुवार. ठीक आहे. चलो हे समजलं का? येस. क्लिअर? ओके. चलो काही अडचण असेल तर विचारून घ्या मला. काही शंका असेल, अडचण असेल तर विचारून घ्या. अर्धा मिनिट थांबूयात आपण वाटल्यास. काही सेकंद थांबूयात त्यासाठी. ठीक आहे. चलो. काही अडचण नाही असं दिसून येत आहे. चलो पुढे जाऊयात आपण. हा. प्रश्न क्रमांक 5 कडे वळूयात आता. 2 जानेवारी 2005 या दिवशी रविवार होता, तर त्या वर्षात कोणता वार 53 वेळा आला असेल? ओके. प्रश्न क्रमांक 5. टाइम स्टार्ट. चलो. पाहूयात आपण आता उत्तरांमध्ये 3. अच्छा. तिन्ही वोट पडलेले. चलो. पहिल्या 3 ऑप्शनला 3 असे वोट पडलेले.
चला बघूयात आता उत्तर कसं आहे ते. शिकवलंय ना राजांनो, बघा तुम्ही जे शिकवलंय ना त्याचा वापर करायचा आहे. तुम्ही ते सोडून देताय. शिकवलंय ते तेवढ्या पुरतं पाहताय तुम्ही. म्हणजे तुम्हाला जर का एखादी गोष्ट शिकवली, उदाहरणार्थ हां. समजा तुम्हाला समजा एक असं उदाहरण घेऊ, समजा अंडा, एग याचे उदाहरण घेऊयात. काही व्हेजमध्ये पण मानलं जातं ते काही जणांचं. त्यामुळे काही हरकत नाही उदाहरण घ्यायला. तर समजा अंड्याचं उदाहरण घेतलं. तुम्हाला जर का अंड्यापासून एखादा पदार्थ करायला शिकवला, जे अंड फोडायचं शिकवलं, तर तुम्हाला अंड्याची भुर्जी पण जमली पाहिजे आणि अंड्याची पोळी पण जमली पाहिजे. आहे की नाही? म्हणजे ते फोडायला शिकवलंय. मग तेवढ्यावरच थांबायचं नाही. त्याच्या पुढची त्याचा वापर करा ना पुढे. भुर्जी करण्यासाठी, पोळी करण्यासाठी किंवा अजून कशासाठी. त्याचा वापर झाला पाहिजे. हे समजून घ्या. आता उदाहरणार्थ आपण हे शिकलोय पहा. 1 जानेवारी या दिवशी जो वार असेल, तोच वार 31 डिसेंबर या दिवशी असतो. फक्त हे लीप वर्ष असू नये. 2005 लीप वर्ष आहे का? नाही, कारण ते 4च्या पाढ्यात येत नाही. 4 एके 4, 4 दुनी 8. लीप वर्ष येत नाही. म्हणजेच 1 जानेवारी आणि 31 डिसेंबर याला समान दिवस असणार आहे, समान वार असणार आहे. आपल्याकडे दिवस कोणता आहे? आपल्याकडे आहे 2 जानेवारी. जर 2 जानेवारी या दिवशी रविवार आहे, जर 2 जानेवारी या दिवशी रविवार आहे, तर 1 जानेवारीचा वार कोणता असेल? शनिवार असेल. पण सर 2 जानेवारी आणि 1 जानेवारी हे प्रश्नच नाहीयेत. प्रश्न हा आहे, कोणता वार 53 वेळा आलेला आहे? तिकडेच चाललोय बघा. 1 जानेवारीला शनिवार आहे. ठीक आहे. लक्षात घ्या, आपण काय पाहिलेलं आहे? एकूण वर्षाचे दिवस 365. पृथ्वीचे परिभ्रमण, सूर्याभोवती फिरणे. 7 दिवसांचा आठवडा. ठीक आहे. ज्यावेळी इथून आपण इथे भाग देतो, त्यावेळी आता सगळा भागाकार करत नाही, पण 52 आठवडे पूर्ण होतात आणि सर्वात शेवटी एक दिवस शिल्लक राहतो. म्हणजेच जो वार पहिल्या दिवशी येईल 1 जानेवारीला शनिवार, तोच वार 52 वेळा म्हणजे तो वार पूर्णपणे 52 आठवडे पूर्ण होतोय. ठीक आहे. म्हणजे 1 जानेवारी, 8 जानेवारी असा हा 52 वेळा येत आहे. त्यासोबत हा जो शेवटचा एक दिवस शिल्लक राहिलाय ना, 31 डिसेंबर. त्याचा हा पुढचा एक दिवस वाढतो आणि हा झाला 53वा आठवडा. ठीक आहे. त्यामुळे 52 अधिक 1 53व्या आठवड्याचा हा एकच दिवस असतो, की जो दिवस तोच येतो आणि तो दिवस आहे शनिवार. चलो, काही अडचण? काही शंका? काही अडचण, काही शंका? येस, राईट. बरोबर आहे सिद्धांत. ठीक आहे. चलो नेक्स्ट पुढे जाऊयात आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. प्रश्न क्रमांक 6.
पोल देतोय. क्वेश्चन नंबर 6. 1 2 3 4 स्टार्ट. चलो शेवटचे 10 सेकंद. ओके, डन डन डन. येस, 10च्या 10 जणांनी सोडवलेलं आहे. पाहूयात. 7 2 आणि 1. ओके. हा, इथं मी तुम्हाला विचारणार आहे. हे जे 7 जण आहेत ना, हे बरोबर आहे. का बरोबर आहेत रे? तुम्ही सांगा. का बरोबर आहे? छोटा छोटा आहे, ठीक, छोटा केलेला आहे. ओके, सांगा का बरोबर आहे? 7 जण बरोबर. 7 जणांपैकी कारण द्या ना. करा, टाईप करा भरकन. सेम वार, बरोबर. येस, बरोबर. जय निकम, सेम वार, शब्बाश. समान वार. जय निकम नवीन आहे का आपल्याकडे? नवीन आलायस बाळा तू? नवीन म्हणजे जस्ट लेटेस्ट मध्ये यायला लागलायस का तू? कारण सर जो वार 15 तारखेला आहे तोच वार बालदिनाच्या दिवशी. बरोबर बरोबर. अच्छा, 7th आहे. हा, तेच म्हटलं मी. पण तू इथे ऑनलाईनला जास्त येत नव्हतास बहुधा. ठीक आहे, ठीक आहे. येस येस येस. गुड 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 गुड. चला, लक्षात आहे म्हणायचं बाळांच्या. त्याला पण याच्यावर सुद्धा वेळ घेतलेला होता आणि त्या वेळेचाच फायदा झालेला आहे. बघा ना, आपण एक असं शिकलेलो होतो की हे बघा, 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि बालदिन असेल 14 नोव्हेंबरला. आपण असं शिकलो, तुम्हा बालकांचा बालदिन, आम्हा शिक्षकांचा शिक्षक दिन, आम्ही तुम्हाला अंधकाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेतो आणि स्वातंत्र्य देतो, ज्ञानाचं स्वातंत्र्य देतो, तो दिवस. आणि या सगळ्यासाठी जी राष्ट्रीय शिक्षणाची पहिली शाळा सुरू झाली, ती स्थापन करणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचा दिवस. या 4ही दिनांकांचे वार हे समान असतात. जर 15 ऑगस्ट या दिवशी शनिवार असेल, तर 14 नोव्हेंबर या दिवशी सुद्धा शनिवारच असेल. क्लिअर? आता ज्यांचं चुकलं ते मग सर हे माहिती आहे आम्हाला, हे काल शिकलो, हे आम्हाला लक्षात आहे. नुसतं डोक्यात ठेवून उपयोग नाही ना. त्याचा वापर करता आला पाहिजे. एका ठिकाणी त्यांनी 15 ऑगस्ट वापरलंय, स्वातंत्र्य दिन नाही वापरलेला. इकडे स्वातंत्र्य दिन आणि इकडे बालदिन असं नाही केलेलं. किंवा इकडे 15 ऑगस्ट आणि इकडे 14 नोव्हेंबर असं नाही केलेलं. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने वापरलेलं आहे, ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे? चलो चलो चलो. चला पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन. अगला सवाल, सवाल क्रमांक 7.
आणि 7व्या प्रश्नासाठी पोल. प्रश्न क्रमांक 7. 1 2 3 4. येस. चला सर्वांनी सोडवलेले पाहूयात आपण. ओके. 1 3 4 2 सगळे ऑप्शन आलेले आहेत. चला चेक करूयात आपण उत्तर काय ते बघा. येस. 24 मार्च 2003 रोजी सोमवार होता, तर 25 मार्च 2004 रोजी कोणता वार असेल? म्हणजे एक वर्ष पुढे सरकलेले आहे. लक्षात घ्या, एका वर्षातला प्रश्न नाही, या एका वर्षानंतरचा प्रश्न आहे. पण तारीख सुद्धा वेगवेगळी, हे विसरायचं नाही. काही जण तिथं गडबडलेले आहेत. मी सांगतो गडबड कुठे कुठे झाली आहे ते. पहिल्यांदा 24 मार्च 2003 या दिवशीचा वार आहे सोमवार. ठीक आहे. आणि तुम्हाला जायचं आहे 2004 साली मार्च महिन्यामध्येच, पण तारीख आहे ती सेम नाहीये. तारीख आहे ती 25 आहे. लक्षात घ्या, 25 तारीख आहे. त्यामुळे याच्या आधीची याला बरोबर सेम एका वर्षानंतरची तारीख आहे ती आपण आधी घेऊया. ठीक आहे. आता बघा 3 च 4 साल. आपण काल असं पण पाहिलं की आपला जो वाढदिवस असतो तो दरवर्षी एका एका वाराने पुढे सरकतो. ठीक आहे. जर इथे 2003 साली सोमवार आहे, तर 2004 साली कोणता वार यायला पाहिजे? मंगळवार. बरोबर. पण दुसरी गोष्ट काय आहे, 2004 हे लीप वर्ष आहे आणि त्यामुळे हा वार गाळून हे वर्ष उडी मारतं. हा वार उडी मारतो आणि सोमवारनंतर मंगळवारच्या ऐवजी येत आहे तो म्हणजेच बुधवार. लीप वर्ष काही जण चुकले. ठीक आहे. काही जण आणि नंतर बुधवार आल्याच्यानंतर काहींनी लगेच इथे टिकमार्क केली असेल. पण तारीख वेगवेगळी. त्यामुळे बुधवारच्या नंतर तुम्हाला पुढे जायचं आहे. आणखी एक दिवस पुढे 25 मार्च 2004 विचारलेलं आहे. हे लीप वर्ष म्हणजे मध्ये 29 फेब्रुवारी आला म्हणून लीप वर्ष बरं का ते. आणि याच्या बुधवारच्या नंतरचा वार असेल तो म्हणजेच गुरुवार. यस. चलो चलो चलो. काही शक, काही अडचण, काही शंका? यस. काही अड़चन, काही शंका, कोई शक, अगर कुछ हो तो बता दो, मैं उसे सॉल्व कर दूंगा. छान छान. गुड 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 गुड. सिद्धांत चांगलं स्पष्टीकरण देतोय. ओके ओके ओके. चलो लेट्स स्टार्ट न्यू क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 8 कडे बोलूयात आता आपण.
क्वेश्चन नंबर 8. 1 2 3 4. अर्धा मिनिट पूर्ण. चलो, टाइम ओव्हर. 9 जणांनी सोडवलेलं आहे. बघूयात उत्तर कशी आली ती. 1, 3 आणि 5 अशी उत्तर आली आहेत. ओके ओके ओके. लेट्स चेक. पाहूयात आपण नेमकं काय उत्तर आहे ते. चला बघा. एप्रिल महिन्याच्या 4 तारखेला गुरुवार असेल. एप्रिल महिन्याच्या 4 तारखेला गुरुवार असेल तर त्याच महिन्यात शेवटच्या शुक्रवारी कोणती तारीख असेल असा हा प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला एप्रिल महिन्याचं कॅलेंडर थोडक्यात तयार करायचं. कॅलेंडर तयार करताना आपण पाहिलं त्या पद्धतीने 1, 2 आणि 3 या 3 दिवशीच्या तारखा असतील. जे वार असेल तेच वार 29, 30 आणि 31 ला असतात. ओके. आता बघा महिना आहे एप्रिल. मग एप्रिल महिन्यात किती दिवस आले? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. एप्रिल महिन्याचे दिवस असतात 30. म्हणजेच 1, 2 आणि 3 ला जो समान वार असतो तोच वार असतो 29, 30 आणि 31 ला. ठीक आहे ना? असंच असतं. 5 वेळा येतात हे वार. पण या महिन्यात 31 ही तारीखच नाही. याचाच अर्थ इथे शिल्लक राहिले फक्त 1 आणि 2 तारीख. ज्या दिवशी तुम्हाला काहीतरी वार सापडेल की जो 5 वेळा येतोय. ओके. आता आपण पाहूया 4 तारीख. आपल्याला 4 तारीख त्यांनी दिलेली आहे. 4 तारखेला कोणता वार दिलेला आहे? तर तो वार दिलेला आहे गुरुवार. तर 4 ला गुरुवार असेल तर 3 ला कोणता असेल? बुधवार. जर 3 ला बुधवार असेल तर 2 ला कोणता असेल? मंगळवार. तर मंगळवार 2 ला असेल तर 1 ला कोणता असेल? सोमवार. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. ठीक आहे. जर 1 ला सोमवार असेल तर 1, 8, 15, 22 आणि 29 या सगळ्यांना सोमवार आहे हे कन्फर्म झालं. ठीक आहे. या सगळ्यांना सोमवार आहे हे कन्फर्म झालं. म्हणजे जर 29 ला सोमवार असेल तर त्याच्या आधी, कारण इथे महिना संपतोय, मंगळवारी महिना संपतोय. म्हणजेच या सोमवारच्या आधी रविवार असेल, रविवारच्या आधी शनिवार असेल, शनिवारच्या आधी शुक्रवार असेल. म्हणजे जर आपण मागे आलो तर हा तुम्हाला शेवटचा शुक्रवार जो आहे तो तुम्हाला इथे सापडतोय. कारण याच्या पुढे 30च्या पुढे तर शुक्रवार नाही. 29च्या आधी 28 ला रविवार, 27 ला शनिवार आणि 26 ला शुक्रवार. कोणती तारीख असेल? तारीख येते 26. ठीक. चलो चलो चलो. काही शक, काही अडचण, काही शंका विचारून घ्या. चलो चलो चलो.
ठीक आहे. चला जाऊयात पुढे. ठीक आहे, वेगवेगळ्या पद्धतीने पण आपण काढू शकतो, त्याला काही हरकत नाही. चला पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 9. स्टार्ट. अर्धा मिनिट पूर्ण. ओके, येस. चलो, 3 जणांनी सोडवले नाहीये, 9 जणांनी सोडवलेला आहे. आपण पाहूयात. 2 पर्याय निवडायचे होते. हा बरोबर, 2 मुळे थोडस तसं आपण खाली ऑप्शन खरं द्यायला हवा होता 2 साठीचा. 1 आणि 2, 2 आणि 3, 3 आणि 4 असं काही द्यायला पाहिजे. ठीक आहे, असो. चला बघूयात आपण आता उत्तर पाहूया ते कसं काढायचं ते. ठीक आहे. चलो, जुलै महिन्याच्या 26 तारखेला गुरुवार आहे. तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल? 5 वेळा येणारा वार दिनांक 1, 2 आणि 3 ला असतो आणि त्याच सोबत 29, 30 आणि 31 ला असतो. आता डोक्यात फिट झाला असेल, 2-3 वेळा झाला आपला. आता 26 तारखेला गुरुवार आहे. बघा, 26 ला गुरुवार आहे. म्हणजे आपल्या इथून आधी जावं लागेल. आधी अलीकडे जावं लागेल. थांबा, आपण इथे लिहूया, थोडं प्रशस्त जागेत लिहूया. ओके. 31, 30, 29, 28, 27 आणि 26. 26 तारखेचा वार जो आहे तो आहे गुरुवार. 27 तारखेचा वार असेल शुक्रवार. 28 तारखेचा वार असेल शनिवार. 29 तारखेचा वार असेल रविवार. 30 तारखेचा वार असेल सोमवार आणि 31 तारखेचा वार असेल मंगळवार. ठीक आहे. आता महिना कोणता आहे? जुलै. जुलैला 31 तारीख असते का? असते. जुलै ऑगस्टची जोडी आहे ना, 31-31 सलग. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै शेवटी आणि ऑगस्ट पहिला. त्यामुळे ती जोडी असल्यामुळे इथे 31 आहे. म्हणजे 31 तारखेचा वार आहे तो मंगळवार. 30 तारखेचा वार आहे तो सोमवार आणि 29 तारखेचा वार आहे तो रविवार. हे वार 5 वेळा येणार आहे. रविवार, सोमवार, मंगळवार आपण सर्च करूयात. इथे आहे का रविवार, सोमवार, मंगळवार? नाही. रविवार, सोमवार, मंगळवार? नाही. रविवार, सोमवार, मंगळवार? येस. रविवार, सोमवार, मंगळवार? येस. त्यामुळे 3 आणि 4 असं तुमचं उत्तर असेल. चलो, हे समजण्यात काही अडचण, काही शंका? चला विचारून घ्या, काही अडचण, काही शंका? चलो 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 चलो. यस.
चला नवीन प्रश्नाकडे वळूयात आपण. प्रश्न क्रमांक 10. लास्ट क्वेश्चन ऑफ दिस टॉपिक. त्यामध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला असं एक जाणवलं असेल की इथे सर ते एकाच वर्षाच्या जुलैमधून डायरेक्टली ऑगस्टपर्यंत ते मोजणी करायची वगैरे ते प्रश्न इथे आले नाहीयेत. पण ठीक आहे, आपण सध्या 10 प्रकारचे 10 घेतले सुरुवातीला. पुढे आपण प्रॅक्टिसचे प्रश्न घेणार आहे, त्यामध्ये आपण ते घेऊयातच. ओके. कसं आहे, प्रत्येक विषयाचे आपण 10 घेतोय आणि एकेका टप्प्याने पुढे जातोय म्हटल्यावरती सध्या तरी तसं करूयात आणि पुढे येतीलच ते प्रश्न. ठीक आहे. आणि प्रत्येक विषयामध्ये असं आहे की काही ना काहीतरी प्रश्न मागे राहतातच. त्याला काही ऑप्शन नाही. चलो पोल स्टार्ट. वीस सेकंद बाकी. चलो सर्वांनी सोडवलेला आहे प्रश्न. अभिनंदन अभिनंदन. बरोबर चूक नंतर पाहूयात. सोडवतायत सगळेजण, त्याआधी पाहूयात आपण. 2, 7 आणि 3 अशा पद्धतीची उत्तरं आलेली आहेत. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने ऑप्शनला वोट तुमचे आलेले आहेत. सो बहुतांश विद्यार्थ्यांनी जे सोडवलेले आहे ते बरोबर आहे. पाहूयात आपण. बघा, हमीदचा जन्म हा बुधवारी 21 मार्च 2012 ला झालेला आहे. तर त्याचा 3रा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल, असा प्रश्न आहे. आता हमीदचा जन्म होतोय 21 मार्च लिहित नाही बसायचं. मार्च 2012. वार आहे बुधवार. पहिला प्रश्न आपल्यासाठी हा आहे. तर याचा 3रा वाढदिवस लक्षात घ्या. हा वाढदिवस नाहीये जो समोर आलाय तो, हा जन्म आहे. पहिला वाढदिवस 2013 मध्ये होणार आहे. 12 साली फक्त जन्म आहे. 14 साली दुसरा वाढदिवस होईल आणि 15 साली 3रा वाढदिवस होईल. इथं फक्त जन्म आहे. इथं मुलं चुकतात. इथे पहिला वाढदिवस आहे 13 साली. 14 साली दुसरा वाढदिवस आहे आणि 15 साली 3रा वाढदिवस आहे. ठीक आहे. आता बघा, दरवर्षी आपला बर्थडे एक वर्षाने पुढे जातो. जर आपला पुढे जातो, हमीच आपण पुढेच गेला पाहिजे ना, का त्याचा मागे जाईल? नाही. सगळे वार आहेत ते एकेका दिवसाने पुढे सरकतात. बघा, एकेका वर्षामध्ये. पण इथे 12 साल आहे आणि 12 साल याचा अर्थ आपल्याला विचार केला पाहिजे लीप वर्ष आहे का? तर लीप वर्ष आहे. 2012 हे लीप वर्ष आहे. पण हा महिना 31 मार्चचा आहे. 21 मार्च आहे हा. आणि लीपचा जो दिवस आहे तो आहे 29 फेब्रुवारी. तो आधीच संपलेला आहे. त्यामुळे लीप वर्ष सुद्धा आपल्याला वाराचा फरक पडणार नाही. कारण याच्यानंतर तो जन्म झालेला आहे पुढचा जो आहे तो. ठीक आहे. मग बुधवारच्या नंतरचा वार 13 साली गुरुवार, 14 साली गुरुवार नंतर शुक्रवार आणि 15 साली शनिवार. तर अशा पद्धतीने तुमचं उत्तर येत आहे शनिवार. लक्षात घ्या, लीप वर्ष जरी असेल तरी त्याच्या पुढे मध्ये 29 फेब्रुवारी जात नाहीये. तो आधीच होऊन गेलेला आहे. म्हणून वाराला फरक पडणार नाही.
ओके. चलो, चला, काही अडचण, काही शंका विचारून घ्या. नो प्रॉब्लेम. येस येस येस. ओके ओके ओके. चलो, एक गोष्ट आहे, तुम्ही ठीक आहे, याच्या पुढची स्लाइड. ती स्लाइड जी आहे ती लेक्चरसाठी महत्वाची आहे, जे युट्यूबला पाहतात त्यांच्यासाठी महत्वाची आहे. आपले जे हिस्ट्री बाय योगेश पाटील या ॲपवरती आपले लाईव्ह लेक्चर्स चालू आहेत स्कॉलरशिपचे, आणि याचं रेकॉर्डिंग जे आहे योगेश पाटील अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मिळते. ठीक आहे, थोड्या वेळाने हे जे आहे लेक्चर लगेच आजच आपण युट्यूबला प्रसारित पण करणार आहे, सगळं रेकॉर्डिंग. चलो, आज पुढचं लेक्चर आता 7:56 म्हणजे 8 मिनिट होत, 8 वाजतायत आता. आपण 8:15 वाजता पुढचं लेक्चर सुरू करूयात, सेकंड लेक्चर. ओके, चलो, टाटा, बाय बाय. 8:15 वाजता दुसरं लेक्चर. बाय बाय.